तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आताची आणि सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10वीचा निकाल उद्या म्हणजेच 8 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे। दुपारी ठीक 1 वाजता लिंक ॲक्टिवेट होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निकाल पाहू शकणार आहात। परंतु तो निकाल कसा बघायचा आणि त्या बघण्यासाठीचे स्टेप्स काय आहेत या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच जर निकाल पाहताना काही प्रॉब्लेम आला किंवा जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा वेबसाईट ओपन होत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा निकाल पाहू शकणार आहात आणि तो कसा बघायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। पुन्हा एकदा तारीख नोट करून घ्या, 8 मे 2026 आणि वेळ आहे दुपारी 1 वाजता। गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक या निकालाची वाट पाहत होते। अखेर ती प्रतीक्षा आज संपली आहे। चला तर आता बघूयात की निकाल नेमकं कसा बघायचा। निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शिक्षण मंडळाच्या या 3 अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे। या ठिकाणी मी या ज्या 3 वेबसाईट दिल्या आहेत त्या तुम्हाला 3ही वेबसाईट लक्षात ठेवायच्या आहेत, कारण एकाच वेळी लाखो विद्यार्थी एकाच वेबसाईटवर आल्यामुळे सर्व्हर डाऊन होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला या 3ही लिंक नोट डाऊन करायच्या आहेत। त्यासाठी सर्वात अगोदर तुमचे हॉल तिकीट जवळ ठेवा, कारण त्यावरची माहिती ही खरी असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला निकाल पाहताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। चला तर आता जाणून घेऊयात की निकाल नेमकं कसा पाहायचा। सर्वात अगोदर तुम्हाला मी सांगितलेल्या 3 वेबसाईटपैकी कोणत्या तरी एका वेबसाईटवर जाऊन ती वेबसाईट ओपन करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तिथे SSC एक्झामिनेशन रिझल्ट 2026 हा ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर विचारला जाईल आणि सीट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईच्या नावाचे व्यवस्थित स्पेलिंग टाकायचं आहे आणि ते दोन्ही ऑप्शन भरल्याच्या नंतर खाली तुम्हाला व्ह्यू रिझल्ट किंवा निकाल पहा हा ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लगेच तुम्हाला तुमचा निकाल हा स्क्रीनवरती दाखवला जाईल। परंतु तरीही जर काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं ते आता आपण पाहूयात। जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा वेबसाईट ओपन होत नसेल तर अजिबात घाबरून जाऊ नका। तुम्ही SMS द्वारे सुद्धा तुमचा निकाल चेक करू शकता। त्यासाठी काय करायचं, तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन टाईप करा MHHSC स्पेस आणि तुमचा सीट नंबर टाका आणि ते तुम्हाला 57766 या मोबाईल नंबरवरती पाठवायचं आहे आणि काही वेळातच तुम्हाला तुमचा निकाल हा विषयानुसार कळवला जाईल। आणि हे सगळं करून सुद्धा जर तुम्हाला रिझल्ट दिसत नसेल किंवा वेबसाईटला प्रॉब्लेम आला असेल तर घाबरू नका। पेजवर वारंवार रिफ्रेश करा, 10 ते 15 मिनिटे वाट बघून पुन्हा एकदा ट्राय करा आणि निकाल पाहिल्यानंतर मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका। निकाल पाहिल्यानंतर तुमची तात्पुरती जी मार्कशीट डाउनलोड होईल ती डाउनलोड करायला विसरू नका, कारण ही डिजिटल प्रत तुम्हाला तुमच्या 11वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी खूपच कामाला येणार आहे। आणि जर तुम्हाला अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर तुम्ही निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करू शकता। यामध्ये तुम्ही तुमचे पेपर रिचेकिंगला देखील टाकू शकता, परंतु यासाठी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य असणार आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ निकाल लागण्याच्या अगोदर बघत असाल तर तुम्हाला तुमच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ निकाल लागल्याच्या नंतर बघत असाल तर तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचे मार्क्स सांगायला विसरू नका।